तू इथे काय करतोयस? कॉफी? जानू, कॉफी? काय ग? मला दारातच उभं करणार आहेस का? नाही पण मला सांग, तू आता इथे का आलायस? हे बघ, उगाच कुणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल विश्वा. अरे त्यात काय आहे? माझ्या मैत्रिणीसाठी मी कॉफी नाही का आणू शकत? आणि मला बोलायचंय तुझ्याशी. चलात. अरे चल. विश्वा, आता मैत्रीच्या नात्याने आणि हक्काने तू जसं मला समजावून सांगितलंयस, त्याच नात्याने जर का मी तुझ्याकडे काही मागितलं तर माझ्यासाठी करशील? जानू, मैत्रीसाठी काहीही. तू बोल फक्त. विश्वा, माझा आईचा 60वा वाढदिवस आहे. मला ना तिच्यासाठी असं खूप काहीतरी स्पेशल करायचं होतं, पण आताच्या परिस्थितीमुळे ते शक्य नाहीये. तू नेमकं काय ठरवलंय ते सांग मला. तुला तर माहितीये माझ्या आईची सवय. तिला सगळ्यांसाठी काही ना काहीतरी करायचं असतं. आमच्या प्रत्येकाच्या बर्थडेला ना ती काहीतरी स्पेशल करायची. पण आम्ही मात्र कायम तिचा वाढदिवस सिंपल वे मध्ये करत आलो. पण यावेळेस तिचा 60वा बर्थडे आहे. काहीतरी खास व्हायला पाहिजे, ग्रँड व्हायला पाहिजे. म्हणजे सगळ्यांनी असे थीम ठरवून कपडे घालायचे, गाणी गायची, डान्स करायचा, अगदी मज्जा मस्ती करायची आणि तिला खूप स्पेशल फील करून द्यायचं. तिने आणि इव्हन सगळ्यांनीच तिचा हा बर्थडे कायम लक्षात ठेवायला हवा, असं काहीतरी. इतकंच ना? मी करीन ते. येस, डोंट वरी. तुझं हे स्वप्न तुझा हा मित्र पूर्ण करेल. विश्वात, आणि अजून एक, हे सगळं तू स्वतः तुझ्या डोळ्यांनी बघणार आहेस. काय? येस. अरे पण कसं शक्य आहे? हे सोड ना माझ्यावर. तुझा हा मित्र तुझ्यासाठी एवढं तर नक्कीच करू शकतो यार. चल मग, कामाला लागलं पाहिजे. आय मस्ट गेट गोइंग. चिअर्स. आलोच. बघतोच आता इथे काय आहे ते. बहुतेक पुन्हा एकदा तशीच मस्करी असेल. कचरा निघा. कारण माझी खात्री आहे चित्रगुप्त साहेब जिवंत आहे, त्यांना काहीही झालेलं नाहीये. असं कसं काही होईल त्यांना?
हे साहेबां साहेबांचं घडघड म्हणजे साहेब देवा हे सगळं काय आहे आता काय काय करू मी फोन करतो लक्ष्मीला फोन करतो तीच मला काहीतरी मार्ग सुचवेल